नमस्कार मंडळी राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले त्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसी सध्या सुरू झालेले आहे। परंतु सध्या शेतकऱ्यांना केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी होत नाही किंवा त्या ठिकाणी आपली फार्मर आयडी दाखवत नाही किंवा शेतकऱ्यांचे कर्ज दाखवत आहे कमी किंवा जास्त। मग अशातच शेतकऱ्यांची कर्जमाफी किती लाखापर्यंत केली जाणार आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी होत नाही अशा शेतकऱ्यांना काय करावं लागणार याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ। नक्कीच चॅनलवर नवीन असाल, असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। म्हणजे ज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास 17 लाखाच्या पेक्षा जास्त शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र केलेले आहेत। या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नाव सुद्धा आहे, परंतु केवायसी करत असताना त्या ठिकाणी आपली फार्मर आयडी दाखवत नाही किंवा एखाद्या वेळेस रक्कम आपल्या ज्या काही याद्या असल्या त्या याद्यामध्ये कमी दाखवते आणि आपण बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांची रक्कम ही जास्त दाखवते। मग अशातच आपण शेतकऱ्यांनी कर्जमाफीची केवायसी केली पाहिजेत का, असा देखील मोठा प्रश्न आहे। आणि त्यानंतर जर असं काही दाखवत असेल तर ज्या पद्धतीने राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुमची 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली जाणार आहे। मग जरी तुमचं बँकेची केवायसी करत असताना 1 लाख रुपये कर्ज दाखवत असेल आणि बँकेत गेल्यानंतर तुमचं 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपयाच्या कमी कर्ज दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही, परंतु यासाठी तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ यामध्ये दिला जाणार नाही, म्हणून तुम्ही तुमची केवायसी करून घ्या। अनेक शेतकऱ्यांचं कर्ज कमी किंवा जास्त दाखवत असेल तरी सुद्धा केवायसी करा। केवायसी शिवाय कोणत्याही प्रकारची तुम्हाला कर्जमाफी ही दिली जाणार नाही। आता ज्यामध्ये फार्मर आयडी ॲड झालेल्या नाहीत किंवा शेतकऱ्यांची केवायसी करत असताना त्या ठिकाणी फार्मर आयडी ॲड झाली नाही किंवा त्या ठिकाणी दाखवत नाही म्हणून शेतकऱ्यांची केवायसी होत नाही, अशा देखील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं अपडेट आहे। अशा शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहे आणि ज्या ठिकाणी फार्मर आयडी त्या ठिकाणी दाखवत नव्हती अशा देखील शेतकऱ्यांच्या फार्मर आयड्या त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे। तुम्ही निश्चित राहा, केवायसी करू शकता। केवायसीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। तर मंडळी 2 लाख रुपयाच्या आत कोणत्याही प्रकारची कर्जमाफीची रक्कम कमी असो किंवा जास्त असो तुम्ही केवायसी करा आणि त्यानंतर राज्य सरकार, बँकेचा हिस्सा आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा जे काही हिस्सा असेल ही सगळी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी 2 लाखापर्यंत माफ केली जाणार आहे। अशी देखील महत्त्वाची एक अपडेट आहे। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जय शिवराय।